मितालीज किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपल्या रोजच्या जेवणात कितीही वेगवेगळे पदार्थ असले ना तरी जेवणाला खरी चव आणतात ते आपले डाव्या बाजूचे पदार्थ. मग त्यामध्ये चटण्या, वेगवेगळ्या प्रकारची लोणची, मिरचीचा खरडा असे मस्त तोंडाला पाणी आणणारे चटपटीत पदार्थ येतात. आज आपण असाच मिरचीचा मस्त झणझणीत तोंडाला चव आणणारा कर्नाटक स्पेशल रंजका कसा करायचा ते बघणार आहोत. चला सुरुवात करूया. रंजका करण्यासाठी मस्त ताज्या ताज्या लाल मिरच्या आणलेल्या आहेत. या पाव किलो मिरच्या आहेत. मी या स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने पुसून अगदी कोरड्या करून घेतलेल्या आहेत. यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाहीये. मिरच्या धुवून घेताना इथे एक काळजी घ्यायची आहे. मिरच्यांचे देठ असेच ठेवून मिरच्या धुवून पुसून घ्यायचे आहेत. देठ काढून मिरच्या धुतल्या तर मिरचीमध्ये पाणी जाऊन रंजका लवकर खराब होण्याची शक्यता असते. याची देठ काढून घेऊया. मिरच्यांची देठ काढून घेतलेली आहे. या 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आणि 1 चमचा पावडर होईल एवढा खडे-हिंग घेतलेला आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया. त्यामध्ये हिंग तळून घेऊया. हिंग तळला गेला की असा मऊ होतो आणि आतपर्यंत असा प्रेस होतो. काढून घेऊया. त्यानंतर मेथी तळून घेऊया. मेथी लगेच तळली जाते. काढून घेऊया. लसूण पण थोडा परतून घेऊया. परतून घेतल्यामुळे लसणाचा कच्चेपणा निघून जातो. यामुळे छान टेस्ट येते आणि रंजका टिकण्यासाठीही मदत होते. लसूण परतून झालेला आहे. काढून घेऊया. यामध्येच अजून 1 टेबलस्पून तेल घालूया. मिरच्याही परतून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतताना गॅस लो फ्लेमच ठेवायचा. गॅस मोठा ठेवला तर काय होतं, मिरच्या तडतडून डोळ्यात तिखट उडू शकतं. यावर झाकण न ठेवता मिरच्या अशाच 5 मिनिटं परतून घ्यायच्या आहेत. चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. मिरच्या अशा तेलावर परतून घेतल्यामुळे काय होतं, मिरच्यांचा झणझणीतपणा, ज्याला आपण मिरचीचा ठसका म्हणतो, तो कमी होतो. तसंच मिरच्या खाल्ल्याने त्रास होऊ शकतो, तोही जरा कमी होतो आणि चवीला अगदी छान खमंग लागतात. मिरच्या परतून झालेल्या आहेत. गॅस बंद करूया. या पूर्ण गार होऊ द्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यात तळलेला हिंग आणि मेथी बारीक करून घेऊया. हे बघा, अशी पावडर करून घ्यायची. मिरच्या पूर्ण गार झालेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात मिरच्या, लसूण आणि मीठ घालून बारीक वाटून घ्यायचं. याला मीठ थोडं जास्त लागतं. लसूण, मिरची, मीठ वाटून घेतलेलं आहे. आहा, मस्त खमंग सुवास येतोय. रंगही किती छान आलाय बघा. मी हा 5 लिंबांचा रस काढून घेतलेला आहे. आता याच कढईत रंजक्याला फोडणी करूया. त्यासाठी 1 टेबलस्पून तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद. माझ्याकडे थंडीच्या सीझन मध्ये रंजका असतोच. एकदा केला की हा बरेच दिवस टिकतो, त्यामुळे कधी कधी भाज्यांमध्ये सुद्धा मी हा वापरते. फोडणी झालेली आहे. फोडणी सुद्धा पूर्ण गार होऊ द्यायची. 5 लिंबांची ही सालं मी टाकून देणार नाहीये. ही मिक्सरमध्ये क्रश करून याचं मस्त लोणचं करणार आहे. फोडणी गार झालेली आहे. यामध्येच हिंग, मेथीची पावडर आणि लिंबाचा रस घालायचा.
मिक्स करून घ्यायचं आणि हे वाटलेल्या मिरचीवर घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मला याची आंबट तिखट अशी चव आवडते, त्यामुळे यात मी लिंबाचा रस थोडा जास्त घालते. तुम्हाला आंबटसर चव नको असेल तर लिंबाचा रस थोडा कमी घाला. रंजका बाहेर 4-5 दिवस छान टिकतो. काचेच्या बरणीत घालून फ्रीजमध्ये ठेवला तर वर्षभर सुद्धा टिकतो. रंजका जास्त प्रमाणात केला तर वाटून लिंबाचा रस आणि फोडणी न घालता असाच फ्रीजमध्ये ठेवायचा आणि पाहिजे तेवढा थोडासा बाहेर काढून त्यावर तेवढीच फोडणी आणि लिंबाचा रस घालायचा. असं केलं तरी चालेल. आज मी चाकवताची भाजी केलेली आहे. चाकवताची भाजी, मस्त गरमागरम भाकरी आणि रंजका असा आजचा मस्त मेनू आहे. तुम्ही सुद्धा असा झणझणीत रंजका या थंडीत करून बघा, तुम्हालाही आवडेल. पुन्हा भेटूया अशाच मस्त टेस्टी झणझणीत रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.